श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी विचार केलात का, अशा एका दिवशी भगवान विष्णू स्वतः निद्रेतून जागे होतात आणि सगळ्या पापांचं शुद्धीकरण होतं. या दिवशी केलेली एक छोटी कृती आयुष्यभराचं भाग्य बदलू शकते. पण शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे ती खास गुप्त पूजा जी फक्त काहींनाच माहिती आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून देवशयनी सुरू होतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव जागृती होते. हिचीच ओळख भागवत एकादशी अशी आहे. ही एकादशी म्हणजे भक्ती, जागरण आणि पुण्याचा संगम. पण तिच्या मागे आहे एक अद्भुत कथा, जी तुम्हाला थक्क करून सोडेल. एका काळी कुंडलदेश नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यात राजा ध्रुवसेन नावाचा न्यायप्रिय राजा होता. एकदा त्याच्या राज्यात एका महाभक्त ब्राह्मणाने भागवत पुराणाचं वाचन सुरू केलं. राजा दररोज त्या कथेला ऐकत असे. पण एके दिवशी कथा ऐकताना राजाच्या कानावर एक शब्द पडला, मोक्ष. आणि त्या शब्दाने त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. राजाने विचारलं, हे महर्षे, खऱ्या मोक्षाचा मार्ग कोणता? महर्षी म्हणाले, राजन, कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी जर भागवत पुराणाचं श्रवण आणि उपवास केला तर जीव विष्णूच्या धामात पोहोचतो. राजाने ती एकादशी उत्सवात साजरी केली. पण त्या रात्री घडलं काहीतरी अद्भुत. राजाने पाहिलं, त्याच्या राजवाड्यात विष्णू स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, राजन, आज तू केवळ उपवास नाही केला, तर तुझ्या श्रद्धेने माझं जागरण घडवलं. त्या दिवसानंतर ही एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली. भागवत एकादशीला भगवान विष्णूच्या चरणात श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन, कीर्तन, जागरण आणि उपवास केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी केलेली दान, जप, नामस्मरण 1000 पटीने फलदायी ठरतात. विष्णू सहस्रनाम, गोदान आणि दीपदान हे विशेष मानले गेले आहे. आता आली ती खास माहिती, जी थोड्यांनाच माहीत आहे. भागवत एकादशीच्या रात्री मध्यरात्री 12 नंतर तुलसीच्या कुंडाजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपल्यास विष्णू स्वतः आपल्या भक्ताच्या स्वप्नात दर्शन देतात असं आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भागवत एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर आत्म्याचं जागरण आहे. या दिवशी केलेला एक जप, एक श्रद्धेचा दीप तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक भक्तीचा दीप उजळतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री विष्णू. आणि अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची कथा सर्वात आधी तुम्हाला मिळेल.